नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि मी काल एक शब्द वापरला होता अराजक. त्या शब्दात एवढंच मला सांगायचं होतं, की कायदा आणि सुव्यवस्था ही तेव्हाच राखली जाईल, भलेही तुमचा राजकीय भाव काय असेल आणि जसं काल श्री राजू शेट्टी म्हणाले, की सरकार शिखंडीसारखं काम करत आहे. न्यायालयात बसलेले लोक हे काही ब्रह्मदेव नाहीयेत. आणि म्हणून हे जरी खरं असलं आणि काही प्रमाणात त्याच्यात तथ्यही असलं, तरी शेवटी सरकारबरोबर चर्चा करायला हवी. कारण शेवटी अराजकाची सुरुवात ही मागण्या कितीही न्याय आहेत, पण त्या न्याय मागण्यामध्ये कायदा आपण पाळणारच नसू, तर मग परिस्थिती कोणाच्याही हाताच्या बाहेर जाऊ शकते. त्याप्रमाणे शेतकरी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वतःतला समंजसपणा हा महाराष्ट्राला दाखवून दिला आणि आज चर्चा होते आहे. आज श्री बच्चू कडू, आय थिंक राजू शेट्टी, ही सगळी मंडळी ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबई जातात म्हणजे ते 2 पाऊल मागे आलेत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, की जी चर्चा होईल ती नागपुरातच होईल आणि त्यासाठी हवं तर तुम्ही सगळ्या अ, मुख्यमंत्री वगैरे मंडळींनी नागपूरला यावं. त्याच्यावरती राज्य सरकारचा स्टँड असा होता, की तुमच्या मागण्या ह्या त्याचा स्पेक्ट्रम, त्यातल्या मागण्या विस्तृत आहेत आणि विस्तृत मागण्यासाठी विस्तृत चर्चा व्हायला हवी. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सोबत लागेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक बरोबर लागतील आणि म्हणून जसं आधी तुम्हाला आम्ही निमंत्रण दिलं होतं, तसं आत्ताही चर्चेचं निमंत्रण देतो. तुम्ही या, चर्चा करू आणि त्यातनं काय मार्ग निघतोय ते आपण ठरवूया. मी काल जे काही ऐकलंय मुख्यमंत्र्यांचं भाष्य ते आणि श्री बच्चू कडू यांची मागणी, ह्याच्यामध्ये एक असं दिसतं आहे, की त्याला आपण विरोधाभास आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे, असं ते महाराष्ट्राला सांगतायत आणि बच्चू कडूंचं म्हणणं आहे, की नाही तुम्हाला आम्ही खूप संधी दिली आणि त्यामुळे आता तुम्ही आमची मागणी मान्यच करा. काल दिवसभरात आपण बघितलं, की नागपूरमध्ये जे 4 महामार्ग अडवले होते, त्याची अर्थातच लोकांना अ, त्याचा त्रास झाला, गैरसोय झाली. अनेक रुग्ण त्याच्यामध्ये अडकले. त्याची नोंद नागपूर खंडपीठानं बॉम्बे हायकोर्टाच्या घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी आदेशित केलं, की बच्चू कडू यांनी संध्याकाळी 6 वाजता ते मैदान सोडावं. 5 वाजून 58 मिनिटांनी बच्चू कडूच्या हातामध्ये प्रशासकीय यंत्रणेने म्हणजे पोलिसांनी नोटीस बजावली, व्हिच वॉज रॉन्ग. जर तुम्हाला हे माहिती होतं आणि त्याचा आदेश तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, तर तो पोहोचायला हवा होता. त्यानंतर शेतकरी नेत्यांची भाषा अधिक आक्रमक होती आणि मी ज्या अराजक शब्दाचा वापर केला, तो इथे केला. कारण हे चुकीचं आहे, की न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सुद्धा तुम्ही अडूनच बसणार आहात आणि रस्ते सगळे तुम्ही मोकळेच करणार नाहीत. सरकार कोणत्याही विचारधारेचं असलं, तरी शेवटी व्यवस्था चालवण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याचं पालन व्हायलाच हवं. जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये पण दिसलं, की जेव्हा मुंबई सोडा असं आदेशित केल्यानंतर सुद्धा मुंबई सोडायची नाही अशा भूमिकेत आले होते. जर आपण असाच भाव कायम ठेवला, तर भविष्यातल्या एका मोठ्या अराजकाकडे आपण जाऊ. कारण संख्याबळ मोठं आहे. मी रस्ते अडवू शकतो. शेवटी नागपुराची निवड असेल किंवा मुंबईची निवड आहे. ते कशासाठी? सरकारचं लक्ष वेधण्यासाठी. आणि सरकार केव्हा वठणीवरती येतं? जेव्हा संख्याबळ अधिक लक्ष दिसतं तिथे. आणि संख्याबळ अधिक होतंच तिथे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती जसं मावळमध्ये झालं, की अ, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला आणि गोळीबारानंतरचे परिणाम असे झाले, की त्याचा निवडणुकीवरती परिणाम झाला. खूप साऱ्या अडचणीला सरकारला सामोरे जावं लागलं. त्यामुळं शेतकरीसारखा जो सामाजिक घटक आहे, जो सर्वव्यापी आहे, एकतर स्वतः शेतकरी असतो किंवा त्याच्या कुटुंबातले सदस्य शेतकरी म्हणून महानगरामध्ये अ, वसलेले असतात आणि काही जण शेतमजूर असतात. त्यांच्या शेतमजुरांची मुलंही असतात. त्यामुळं हा व्यापक भाग असल्यामुळं सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करत नाही आणि हे भाग लक्षात घेऊन चर्चा होणं अपेक्षित होतं. बच्चू कडू यांचं काय म्हणणं आहे? एक तर तुम्ही शेतमालाला भाव द्या आणि ती मागणी एम.एस. स्वामीनाथन अहवाल येऊन आता किती वर्ष झाली. आपण इतके गोडवे गातो आपल्या अर्थव्यवस्थेच्या गतीचे आणि त्याच्यात मग जे लोक श्रीमंत आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत, त्यांनी थोडासा अधिकचा पैसा शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत आहे? अर्थात ती एक सामाजिक जागृती आलेली आहे. लोक आता हल्ली शेतमाल जर असेल आणि शेतकरी विकताना दिसतोय, तर फार घासाघीस करताना दिसत नाहीत. पूर्वी व्हायचं. 4 आणे 50 पैशासाठी सुद्धा लोक घासाघीस करायचे. आता लोक बघतात, की तो शेतकरी आहे का? शेतकरी असेल तर फारशी तिथे घासाघीस न करण्याकडे भूमिका असते लोकांची. पण हे वैयक्तिक पातळीवरचा तुमचा भाव आहे. सामाजिक पातळीवरती आणि व्यापारविषयक काही धोरण आखून शेतकऱ्यांना आजही सोयाबीनचा दर ₹350 आहे. ज्वारी 3,000 ते ₹5,000 दराने, गहू सुद्धा त्याच रेंजमध्ये आपण खरेदी करतोय. आणि म्हणून सोनं जेव्हा 1.25 लाख, 1.5 लाखावरती पोहोचले, अर्थात ही तुलना अप्रस्तुत आहे. कारण सोनं काही रोज आपण खात नाही. सोनं ही ज्याची गरज आहे तो तितक्यापेक्षा
किंवा काही लोक ज्यांच्याकडे अधिकचा पैसा आहे ते अधिक प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतात. पण गहू, ज्वारी, तांदूळ, कांदा, मेथी, पालक ह्या रोजच्या आपल्या आयुष्यातल्या गरजेचा भाग आहे. त्यामुळे एक असं मेकॅनिझम आपल्याला डेव्हलप करता आलं तर त्याचा विचार करायला हवा, की अशा ठिकाणी की जिथे शेतकऱ्यांची खरेदी-विक्री केंद्र होतील. समजा पुण्यातल्या काही हाय प्रोफाइल सोसायटीज आहेत किंवा मुंबईतल्या हाय प्रोफाइल सोसायटीज आहेत. तिथे जर शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीची विक्री केंद्र, छोटी-छोटी स्टॉल्स म्हणून देता आली, तर त्या ठिकाणी त्याला आपसुकच अधिकचा दर मिळेल. बाजार व्यवस्थेमधले जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, त्याच्यापेक्षा ही एक वेगळी यंत्रणा तयार होईल आणि त्याचा राज्य सरकारनं तातडीनं विचार करायला हवा. ही गोष्ट तुमच्या हातात आहे. प्रत्येक हाउसिंग सोसायटीजमध्ये एक छोटासा स्टॉल त्या हाउसिंग सोसायटीच्या परवानगीनं जर थेट शेतकऱ्यांना विक्री व्यवहारासाठी उपलब्ध करून देता आला आणि त्याच्यातनं एक अशी यंत्रणा आपण उभा करू शकू, की ज्याच्यातनं त्याला आपसुकच अधिकचा भाव मिळेल. तर तो एक सरकारचा वेगळा प्रयत्न असेल. अशा काही वेगळ्या कल्पक गोष्टीची सध्या अंमलबजावणीची गरज आहे. कारण आपण वेगळ्या पद्धतीनं तुम्ही ह्या चढ्या दराने घ्या आणि ह्या कमी दराने घ्या असं म्हणू शकत नाही. त्यामुळे बच्चू कडू यांचीच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांची मागणी व्हॅलिड आहे, की माझ्या शेतमालाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे. कांद्याला थोडासा भाव मिळायला लागला, की सरकार हस्तक्षेप करतं आणि नंतर त्याचा मातीमोल कांदा झाला, की त्याला कोणी मदत करत नाही. सोयाबीनची तशी स्थिती आज 18.5 लाख क्विंटल महाराष्ट्रातनं सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्याचा आज नोंदणीचा शुभारंभ होतोय. पुन्हा त्या खरेदीतले गोंधळ वगैरे, वगैरे. तिथे भावांतर योजनेतनं ₹1,500 ची मदत मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना केली जाते आहे. आपल्याकडे भावांतर योजनेमध्ये अशी होतच नाही मदत. पण मुख्य मुद्दा आहे बच्चू कडूंचा, तो आहे कर्जमाफीचा. त्याच्यावर आज कसा तोडगा निघेल, तर माझ्या मते बच्चू कडूची मागणी काय? संपूर्ण कर्जमाफी. आणि मुख्यमंत्र्यांच्या मागणीमध्ये त्याला आत्ता प्राधान्यक्रम नाहीये. मुख्यमंत्री काय म्हणतायत, की तुम्हाला आता हे ठरवायचंय, की बँकांना मदत करायची का ज्यांचं नुकसान झालंय पुरामध्ये त्या शेतकऱ्यांना मदत करायची. माझ्या मते हा शब्द फार महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांचा आत्ताचा स्टँड असा आहे, की कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना मदत नव्हे, बँकांना मदत. माझ्या मते ते अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे, की तुम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असं म्हटलं होतं, की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ. त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं नव्हतं, की कर्जमाफी दिली म्हणजे ती शेतकऱ्यांना नव्हे तर बँकांना कर्जमाफी असते. आणि अल्टिमेटली हे जरी खरं असलं तरी शेवटी त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर तो नव्या कर्जासाठी पात्र होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये आणि बच्चू कडूच्या मागणीमध्ये इथेच मोठा फरक आहे. मुख्यमंत्र्यांचा आजचा स्टँड असा आहे, की जी काही कर्जमाफी करायची ती आम्ही करू. करणार नाही असं नाही, करू. पण केव्हा करू? जेव्हा आत्ता हे शेतकरी अडचणीत आलेले आहेत, त्यांना आधी मदत करू आणि मग त्याच्यानंतर ह्या कर्जमाफीकडे जाऊ. माझ्या मते इथे कुठेतरी सुवर्णमध्य साधता येऊ शकतो. तो सुवर्णमध्य कसा असेल? तर ठीक आहे, आत्ता शेतकरी महाराष्ट्रातले पूरग्रस्त अडचणीत आहेत का? येस, खरोखर अडचणीत आहेत. एक 5-6 जिल्हे पुरानं त्रस्त झालेले आहेत. काल 44 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. अशा वेळेला आधी पूरग्रस्तांना मदत करू ही सरकारची भूमिका बरोबर आहे. पण एक विशिष्ट अशी तारीख ठरवता येईल, की ह्या-ह्या दिवशी आम्ही कर्जमाफीची पूर्ण पूर्तता करू. मार्च 2026, 2027 व्हॉटएव्हर. पण त्याच्यावरती अर्थात बच्चू कडू यांची सहमती होणं आवश्यक आहे. बच्चू कडू 2 पाऊल आत्ता मागे आलेत. चर्चा न करणार नाही अशा भूमिकेत नव्हे. तुम्हीच इथे या ह्या भूमिकेपासून ते मुंबईत चर्चेसाठी पुढं जायला तयार झालेत. म्हणजे ते 2 पाऊल मागे आलेत. सरकारने 2 पाऊल मागे आलं तर याच्यात तोडगा निघू शकतो. अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही. बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव बघता, त्यांच्या आंदोलनाची पद्धती बघता, सरकारनं याचा अंदाज बांधलाच असेल, की बच्चू कडू हे काही 2 पाऊल मागे जाणाऱ्यापैकी नेते नाहीयेत. असंख्य केसेस त्यांच्यावरती दिव्यांगांच्या संदर्भातल्या आंदोलनाच्या आहेत. अनेक केसेसमध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यामुळे त्यांना अर्बन नक्षलवादी वगैरे ठरवण्यात काही पॉइंट नाहीये. सरकार मध्यस्थीची भूमिका घेऊ शकतं. एक विशिष्ट तारीख हवं तर वर्षभरानंतरची. फक्त अडचण तेवढीच आहे, की त्या वर्षभरामध्ये बँकेची जी थकबाकी आहे, ती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाईल. आणि मी नेहमी म्हणत असतो, की अर्थशास्त्र हे प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे. पोखरासारखी योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली तर कदाचित शेतकऱ्याला कर्जमाफीची वेळ मागायची वेळच येणार नाही आणि त्याच्या शेतमालाला भाव मिळण्यासंदर्भात मी ज्या कल्पक गोष्टी सांगितल्या, तसा विचार केला तर अधिकच उत्तम. थांबूया आपण इथे. या आंदोलनावरती आपलं पूर्ण लक्ष आहे. प्रत्येक घडामोड महाराष्ट्राला मी सांगतोय कारण कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका आहे आणि कोणत्याही विचाराचं सरकार हे तेच करत असतं. थांबूया.